ऑपरेशन थिएटरमध्ये वडिलांची बायपास सर्जरी चालू आहे. एक सिस्टर बाहेर येते आणि मुलाच्या हातात एक यादी देते, म्हणते की हे आम्हाला मेडिकलमधनं आणून द्या. तर मुलगा म्हणतो तिला की अहो मॅडम, आमचं तर कॅशलेस क्लेम चालू आहे. तर ती म्हणते की तुम्ही त्या इन्शुरन्स डिपार्टमेंटला जाऊन विचारा. मग तो मुलगा जातो तिकडे. तर इन्शुरन्स डिपार्टमेंटचा माणूस त्याला म्हणतो की तुमच्या पॉलिसीमध्ये इन्स्ट्रुमेंट हे 50,000 रुपयापर्यंतच अलाउड आहेत आणि ते 50,000 संपलेत. आता तुम्हाला ते आणून द्यावं लागेल आम्हाला. मग मुलगा म्हणतो ठीक आहे म्हणतो. मग तो निघतो मेडिकल शॉपकडं. आणि मेडिकल शॉपकडं जाताना त्याला लक्षात येतं की मी त्याला सांगितलं आहे की हॉस्पिटलमध्ये आता जर त्यांनी पैसे मागितले किंवा काय आणायला सांगितलं तर मला फोन कर. तर त्यांनी मला फोन केला. तर मग मी त्याला म्हटलं की त्या मेडिकल डिपार्टमेंटच्या माणसाकडं घेऊन जा, फोन दे त्याला. आणि मग तो गेला त्याच्याकडं, त्याला दिला फोन. आता मला हे 100% माहिती होतं की असला कुठला क्लॉज नाही किंवा असं काही नाही आहे त्यामध्ये. तर त्याला म्हटलं की हे तुम्हाला कुणी सांगितलं की त्याला 50,000 रुपयाचं लिमिट आहे किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडं कुठलं डॉक्युमेंट आहे का, ते दाखवा मला. आणि मी असं डायरेक्ट बोलल्यानंतर मग तो गडबडला जरा. त्याला लक्षात आलं की समोरच्या माणसाला हे माहिती आहे म्हणून. मग आपलं वेळ मारून द्यायची म्हणून तो म्हणायला लागला की अहो सर, ते चुकून ते तुमच्या नावाची आली बाहेर हे यादी, ती तुमची नसावी ती. तर मी त्यांना सांगतो फोन करून, तर तुम्हाला काय आणायचं नाही आहे. तर आता समजा एक इन जनरल कुणीही कॉमन मॅन असता तर त्याने निमूटपणे ते आणून दिलं असतं सगळं. तर मग यासाठी कसं आहे माहिती आहे का, की तुमची इन्शुरन्स पॉलिसी जी आहे, हेल्थ इन्शुरन्स स्पेसिफिक, ही तुम्ही एजंटकडनंच घेतली पाहिजे. कारण एजंटला माहिती असतं सगळं. एजंट तुम्हाला वेळेवरती गाईड करू शकतो.